पर्यंत या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची अथक मेहनत आहे, अथक परिश्रम आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. तर दादांची निरोपाची यात्रा या ठिकाणी सुरू आहे. काटेवाडी ते बारामती अशी अचेतन देहाला निरोप देताना खरं तर अशी अंत्ययात्रा हिंदू धर्मामध्ये काढली जाते. त्या देहाचा तो सन्मान असतो, तो मान असतो. त्याने आतापर्यंत केलेल्या कर्तृत्वाचा, आतापर्यंत केलेल्या सगळ्याच कामाचा या ठिकाणी सन्मान करण्याची अशी ही निरोपाची यात्रा. सजवलेल्या रथामधून अजित पवार यांची ही निरोपाची यात्रा, अंतिम यात्रा या ठिकाणी सुरू झालेली आहे. नितीन गडकरी, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी दाखल झाले. शरद पवारांचं सांत्वन या ठिकाणी नितीन गडकरी यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ सध्या या ठिकाणी दाखल झालेलं आहे. पंकजा मुंडे या ठिकाणी आलेले आहेत. एक नियतीचा क्रूर खेळच म्हणावा लागेल, कारण गोपीनाथ मुंडे, विनायक मेटे यांच्यानंतर आता अजितदादांच्या रूपानं बीड सुद्धा पोरकं झालेलं आहे, कारण बीडचे पालकमंत्री अजित पवार होते. बीडशी दादांचं नातं हे फार कमी वेळामध्ये खूप घट्ट जोडलं गेलेलं होतं आणि आपल्याला बीडची बारामती करू असं सातत्यानं ते त्या ठिकाणी गेल्यावर म्हणायचे आणि त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्नसुद्धा सुरू झालेले होते. त्यांचा शब्द हा बीड जिल्ह्यासाठी एक नवा आत्मविश्वास देणारा ठरलेला होता. मात्र गोपीनाथ मुंडे आणि विनायक मेटेंप्रमाणेच अजितदादांचा प्रवाससुद्धा नियतीनं अपघाताच्या वळणावर थांबवला. दादांचा हा अंतिम प्रवास आपण या ठिकाणी पाहतोय. अखेरच्या निरोपाची यात्रा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. काही वेळातच दादांचा पार्थिव जे आहे ते विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचणार आहे. तर पवार कुटुंबांकडनं संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी अभिवादन केलं जातं. दादांच्या प्रवासाची, अखेरच्या प्रवासामधली त्यांची कार्यकर्त्यांची ही साथ या ठिकाणी पहा. अमर रहे अमर रहे या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. या ठिकाणी एकच वादा अजितदादा असं म्हटलं जात होतं. अजितदादा तुम आगे बढ़ो अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. तिथे मात्र आज अखेरचा निरोप त्या ठिकाणी दादांना दिला जातो. दुसरे दृश्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बारामतीमध्ये दाखल झाले. कालही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रच बारामतीमध्ये दाखल झाले होते. एक आपला सहकारी मित्र गमावला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिली होती आणि आज या आपल्या मित्राला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीमध्ये दाखल झाले. आपण एक दिलदार आणि दमदार मित्र गमावला अशा भावना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलेल्या होत्या आणि त्याच वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपण मोठा भाऊ गमावला या शब्दात आपल्या भावना व्यक्त केलेल्या होत्या. सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काल जर आपण पाहिल्या तर अजित पवार हे रोखठोक जरी असले तरी ते साफ मनाचे होते, साफ दिलाचे होते, कार्यक्षम होते, तत्पर होते. जे पोटात ते ओठावर अशी व्यक्ती फार क्वचितच राजकारणामध्ये पाहायला मिळते आणि ती व्यक्ती होती ती म्हणजे फक्त आणि फक्त अजित पवार, अजितदादा. तर विद्याप्रतिष्ठानचे हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. नितीन गडकरी, सुशीलकुमार शिंदे या सगळ्यांनीच अजित पवार यांचा राजकीय प्रवास अगदी जवळून पाहिलेला आहे. म्हणजे त्यांनी अगदी त्यांचा साधा आधी खासदार, त्यानंतर आमदार आणि त्यानंतरचा त्यांचा उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा, अर्थमंत्री पदापर्यंतचा हा प्रवास या सगळ्याच नेत्यांनी या ठिकाणी पाहिलेला होता. तर दुसरे हा निरोपाचा प्रवास अजित पवारांचा, जो कार्यकर्त्यांच्यासोबत, आपल्या कुटुंबियांच्यासोबत दादांचा अचेतन का असेना पण हा देह आज आपल्यासोबत या ठिकाणी आहे, ही भावना आज पवार कुटुंबियांच्या मनात या ठिकाणी आहे.